हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्पॉटिंग द एरर क्वेश्चन्स पाहत आहोत. हे सर्व क्वेश्चन्स बेस्ड ऑन वर्ब्स आहेत. ठीक आहे. सो आपला सुरुवातीचा क्वेश्चन पहा. नंबर 1 काय आहे? द स्टुडंट्स वेआर नर्वस ॲज द एक्झाम डिड नॉट बिगन ऑन टाइम. सो फर्स्ट पार्ट चेक करा. काय फर्स्ट पार्ट? द स्टुडंट्स वेआर नर्वस. सो द स्टुडंट्स आहेत. द स्टुडंट्स म्हणजे खूप सारे विद्यार्थी, प्लुरल आहे. प्लुरल नंतर येणारं वर्ब त्यांनी प्लुरल फॉर्म मध्ये दिलंय. सो करेक्ट आहे. वेआर नर्वस ॲज द एक्झाम डिड नॉट बिगन. सो आपल्याला नंबर 2 मध्ये पार्ट बी मध्ये काहीतरी एरर वाटते. देअर इज एरर इन पार्ट बी. एनी गेसेस व्हॉट इज द एरर इन पार्ट बी? येस, युअर एरर इज बिगन. वाय बिगन? सो लक्षात ठेवायचं की जेव्हा पण केव्हा वाक्यामध्ये डीड वापरलेलं असेल, जेव्हा पण केव्हा वाक्यामध्ये डीड वापरलं असेल तर येणारं जे वर्ब असतं ते बेस फॉर्म मध्ये असतं. बेस फॉर्म म्हणजे काय? बिगिन, V1 फॉर्म मध्ये असतं. राईट. सो बिगन जे आहे त्या प्लेसला आपल्याला काय हवंय? BEGIN, बिगिन हवंय. सो एरर इज इन पार्ट बी अँड देअर इज बिगिन इन प्लेस ऑफ बिगन. आपल्या लक्षात काय यायला पाहिजे किंवा एक्झाम मध्ये की डिड नॉट दिलेला आहे. डिड म्हणजे पास्ट टेन्स आणि डिड जर असेल वाक्यामध्ये तर जे मेन वर्ब असेल ते त्याच्या बेस फॉर्म मध्ये म्हणजे V1 फॉर्म मध्ये हवंय. सो बिगनचा V1 फॉर्म कोणता आहे? बिगिन. सो आन्सर या ठिकाणी बिगनच्या प्लेसला बिगिन येईल आणि जे आन्सर प्लेस करायचे आपल्याला ऑप्शन नंबर बी प्लेस करायचं आहे. सो आन्सर काय असेल तुमचं? ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 2. द टीचर वॉज स्कोल्डेड द स्टुडंट्स as none of them completed their homework on time. So आपण फर्स्ट पार्ट चेक करूया. ए पार्ट. द टीचर वॉज स्कोल्डेड द स्टुडंट्स. द टीचर वॉज स्कोल्डेड द स्टुडंट. तुमच्या लक्षात येतं की वॉज स्कोल्डेड ही रचना. आता हे वर्ब आहे बरोबर. वॉज पण तुमचं हेल्पिंग वर्ब आहे, स्कोल्डेड तुमचं मेन वर्ब आहे. मग वॉज आणि स्कोल्डेड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटते. का प्रॉब्लेम वाटतोय? द टीचर वॉज स्कोल्डेड द स्टुडंट्स. कारण हे वाक्य जे आहे ते ऍक्टिव्ह वॉइसचं आहे बरोबर. तर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तुम्हाला द टीचर वॉज स्कोल्डेड अशी रचना नसते. जर ऍक्टिव्ह वॉइसचा आपण विचार केला तर ही रचना काय असायला हवी होती? द टीचर वॉज स्कोल्डिंग अशा टाइप मध्ये हवं असतं. कारण एम इज आर नंतर V4 जातं ऍक्टिव्ह मध्ये. परंतु इथे आपल्याला वॉज स्कोल्डेड दिलंय. हे जे वाक्य आहे ते कशामध्ये हवं होतं? पॅसिव्ह मध्ये हवं होतं. पण बघा पॅसिव्हची रचना कशी असते? राम आंबा खातो बरोबर. तर त्याला आपण काय करतो? आंबा रामकडून खाल्ला जातो. म्हणजे अशी वाक्याची रचना असेल तर पॅसिव्ह असतं आणि राम आंबा खातो म्हणजे काय असतं? ऍक्टिव्ह असतं. सो इथे द टीचर वॉज स्कोल्डेड द स्टुडंट. टीचर विद्यार्थ्यांना रागवले म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस आहे आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये एम इज आर वॉज वर नंतर जर एखादं मेन वर्ब जात असेल तर ते ING फॉर्म मध्ये जात असतं. आपलं टॉपिक वर्ब आहे. मी वर्बच्या बेसवरती सांगते की जर ऍक्टिव्ह वॉइस असेल तर एम इज आर वॉज वर नंतर जे वर्ब जातं ते VING फॉर्म मध्ये जातं, वर्बच्या चौथ्या फॉर्म मध्ये जातं. पण या ठिकाणी वर्बचा थर्ड फॉर्म वापरलाय आणि हा वर्बचा थर्ड फॉर्म पॅसिव्ह मध्ये असतो, ऍक्टिव्ह मध्ये नाही. सो आपल्याला या ठिकाणी स्कोल्डेड वापरले तर सिंपल पास्ट टेन्स म्हणू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी ही जी वॉजची रचना दिलेली आहे ती चुकीची आहे. सो आन्सर काय यायला पाहिजे तुमचं? द टीचर स्कोल्डेड द स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्यांना रागवले. सो वर्बच्या बेसवरती तुम्हाला इथे काय पाहिजे? फक्त मेन वर्ब पाहिजे आणि ते पण काय पाहिजे? V2 फॉर्म मध्ये स्कोल्डेड पाहिजे. ठीक आहे. सो आन्सर इज ऑप्शन ए. म्हणजे तुमचं जे आन्सर असणार आहे ते काय असेल? ऑप्शन नंबर ए असेल. ठीक आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3. व्हेरियस स्पेसीज ऑफ बर्ड्स. तर फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काही एरर वाटत नाहीये. व्हेरियस स्पेसीज ऑफ बर्ड्स फर्स्ट क्लिअर आहे. नेक्स्ट पहा. कॅन बी सॉ ड्युरिंग. एक तर कॅन बी नंतर सॉ येत नाही. हे वाक्य पॅसिव्हचं वाक्य दिसतंय आणि पॅसिव्हच्या वाक्यामध्ये वर्बचा थर्ड फॉर्म वापरला जातो. पण सॉ जो आहे तो V2 फॉर्म आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे असतं? वर्बचं थर्ड फॉर्म पाहिजे असतं आणि सी, सॉ आणि सीन. सो सीचं जे वर्बचं थर्ड फॉर्म आहे ते डेफिनेटली काय आहे? सीन आहे. सो एरर इज इन ऑप्शन बी. सो आन्सर काय असेल तुमचं? एरर इज इन ऑप्शन बी. नाउ क्वेश्चन नंबर 4. नन बट दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऍक्ट. सो तुम्हाला मी रूल सांगितलेला आहे की नन बट नंतर जर सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्म मध्ये असेल तर येणारं वर्ब सिंग्युलर असतं
आणि जर तो सब्जेक्ट प्लुरल फॉर्म मध्ये असेल तर येणारं जे वर्ब आहे ते प्लुरल पाहिजे. सो आता बघा नन बट नंतर येणारा सब्जेक्ट आपल्याला प्लुरल दिसतोय राईट. त्यानंतर येणारं वर्ब सुद्धा आपल्याला प्लुरल दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तर बिलकुल एरर नाहीये. नन बट दे आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस ऍक्ट. दॅट मीन्स या क्वेश्चन नंबर 4चं जे आन्सर असेल ते डेफिनेटली नो एरर असेल. काय रूल आपण सांगितलं या ठिकाणी की नन बट नंतर जर एखादा सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर हवाय आणि जर तो सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल हवाय. हा प्लुरल आहे, हा सुद्धा प्लुरल आहे. सो नंबर 4 मध्ये कोणताही एरर नाही. सो युअर आन्सर इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 5. Many students participated in the competition. No error. Many students participated in the competition. लक्षात ठेवायचं काय आहे वाक्याच्या सुरुवातीलाच मेनी आहे आणि मेनी नंतर येणारा सब्जेक्ट सिंग्युलर हवाय आणि येणारं वर्ब सुद्धा सिंग्युलर हवाय. काय लक्षात ठेवा नंबर 5 मध्ये मेनी नंतर जो येणारा सब्जेक्ट असतो तो सिंग्युलर हवाय आणि येणारं वर्ब सुद्धा काय हवंय सिंग्युलरच हवंय. परंतु आपल्या लक्षात येत आहे की मेनी नंतर स्टुडंट्स वापरले जे की काय असतं प्लुरल असतं. मेनी स्टुडंट्स म्हणले. सो आपल्याला या ठिकाणी मेनी स्टुडंट हवे. पार्टिसिपेटेड दिलेले आहे. पार्टिसिपेटेड म्हणजे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स मध्ये सिंग्युलर प्लुरल तुमच्या लक्षात येत नसतो पण आपल्याला हा पार्टिसिपेटेड जो वापरलेला आहे तो स्टुडंट्सच्या बेसवरती वापरलेला आहे. परंतु आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मेनी नंतर येणारा जो सब्जेक्ट असतो तो सिंग्युलर पाहिजे आणि येणारं वर्ब सुद्धा सिंग्युलरच पाहिजे आणि स्टुडंट्स जे आहे ते प्लुरल आहे. सो एरर इज इन नंबर ए. नाउ क्वेश्चन नंबर 6. सो ऑनेस्टली शी वर्कड दॅट शी वॉज प्रमोटेड बाय हर बॉस. सो क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय दिसतंय की सो ऑनेस्टलीने सुरुवात होते. व्हेन द सेंटेन्स इज इंट्रोड्युस्ड बाय ॲडवर्ब in that cases we have to use inverted form of the verb, right? So what is inverted form of the verb? I already told you that inverted form of the verb म्हणजे जो सब्जेक्ट असतो आणि वर्ब असतो ते त्यांची जागा काय करतात चेंज करतात. सो ऑनेस्टली शी वर्क दॅट शी वॉज. तर सो ऑनेस्टली म्हणजे तुमचा ॲडवर्ब आहे आणि एखाद्या वाक्याची सुरुवात ॲडवर्बने होत असेल तर आपण काय करतो इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द वर्ब घेतो. इथे वाक्याची रचना जी आहे ती चेंज होते. काय होईल टेस्ला डिड शी वर्क. काय होईल डिड शी वर्क. सो एरर इज इन ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा नंबर 7. मोर दॅन वन स्टुडंट हॅज नॉट कम टू द क्लास. मोर दॅन वन स्टुडंट. क्वेश्चन नंबर 7 साठी कोणता रूल अप्लाय करणार हो? येस, क्वेश्चन नंबर 7 साठी कोणता रूल अप्लाय करणार? मोर दॅन वन वापरले बरोबर. मोर दॅन वन नंतर येणारा सब्जेक्ट सिंग्युलरच असतो ॲज वेल ॲज वर्ब सुद्धा सिंग्युलरच असतो. सो मोर दॅन वन नंतर आलेला सब्जेक्ट पहा स्टुडंट सिंग्युलर आहे राईट आणि वर्ब सुद्धा सिंग्युलर आहे आणि बाकी कुठेही तुम्हाला एरर दिसत नाहीये. सो नंबर 7 साठी जो आन्सर असेल तुमचं ऑप्शन नंबर डी असेल, नो एरर. काय लक्षात ठेवताय नंबर 7 साठी? मोर दॅन वन नंतर येणारा सब्जेक्ट सिंग्युलर हवाय आणि वर्ब सुद्धा सिंग्युलरच हवाय. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 8. मोर दॅन वन स्टुडंट्स वॉज ॲब्सेंट येस्टरडे. सो आत्ताच आपण क्वेश्चन नंबर 7 पाहिला त्याच्यामध्ये पण मोर दॅन वन ची रचना होती बरोबर. त्याच्यामध्ये पण कशाची रचना होती? मोर दॅन वन ची रचना होती. मी सांगितलं तुम्हाला की मोर दॅन वन नंतर येणारा जो सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलरच हवाय. परंतु इथे तुम्हाला काय दिसतंय हो? येणारा सब्जेक्ट जो आहे तो प्लुरल आहे आणि जर येणारा सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरलच हवाय. मोर दॅन वन नंतर येणारा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा सिंग्युलर हवाय. मोर दॅन वन नंतर येणारा सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल हवाय. परंतु मोर दॅन वन नंतर स्टुडंट्स दिसते आपल्याला जे की प्लुरल आहे, परंतु वॉज जो आहे तो काय दिसतोय सिंग्युलर आहे. सो या ठिकाणी एरर आहे. एरर इन बी. वॉजच्या प्लेसला काय हवा आहे? करेक्ट वेअर हवा आहे. वॉजच्या प्लेसला काय हवा आहे? वेअर हवा आहे. सो लक्षात काय ठेवाल? मोर दॅन वन नंतर जर येणारा सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरलच हवाय. क्वेश्चन नंबर 9. आय वुड रादर यू हेल्प माय सिस्टर. नो एरर.
आय वुड रादर, मी काल सांगितलं होतं तुम्हाला, रूल्स एक्सप्लेन केले त्यावेळेस की वुड रादर नंतर जर कोणता वर्ब येत असेल तो सबजंक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब असतो आणि त्यावेळेस आपण काय करतो, हेल्पचा V2 काय असेल, हेल्प. आय वुड रादर यू हेल्प्ड माय सिस्टर, हे तुमचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. लक्षात काय ठेवाल, वुड रादर, हॅड रादर ची जर वाक्याची रचना असेल तर त्या वाक्यामध्ये सबजंक्टिव्ह मूड ऑफ वर्ब म्हणजे V2 आपल्याला त्या प्लेसेस मध्ये वापरायचं आहे. क्वेश्चन नंबर 10, आय हॅड रादर यू स्टेड विथ मी. सो मी ऑलरेडी रूल सांगितलाय की वुड रादर आणि हॅड रादर नंतर जर आपण वर्ब वापरत असेल तर ते वर्ब V2 फॉर्म मध्ये हवे, सबजंक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. सो स्टेड, स्टेड तर ऑलरेडी आपल्याला V2 फॉर्म मध्येच दिलेलं आहे, विथ मी. सो नंबर 10 मध्ये कोणत्याही प्रकारचं एरर नाहीये. सो आन्सर काय असेल तुमचं, नो एरर. आणि नंबर 9 साठी आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर बी. नंबर 11, वी हॅड बेटर टू लिव्ह अर्ली इफ वी वॉन्ट टू रीच द एक्झामिनेशन हॉल ऑन टाइम. सो लक्षात ठेवायचं की हॅड बेटर जो आहे तो हॅड बेटर कधी वापरतात, सल्ला देण्यासाठी किंवा काय करायचं म्हणजे टू गिव्ह ॲडवाइस ऑर टू डू व्हॉट टू डू, म्हणजे की बाबा काय करायचं अशा गोष्टींसाठी कोणता रचना वापरली जाते, हॅड बेटर वापरली जाते. आणि लक्षात ठेवायचं जेव्हा पण किंवा हॅड बेटरची रचना असते त्यावेळेस बेअर इन्फिनिटिव्ह जातं. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, जे पण तुमचं वर्ब आहे ते इन्फिनिटिव्ह शिवाय जातं, जे वर्ब आहे ते इन्फिनिटिव्ह शिवाय म्हणजे टू शिवाय जातं. सो बेअर इन्फिनिटिव्ह असं आपण त्या ठिकाणी वर्ड वापरतो. लक्षात काय ठेवणार तुम्ही, हॅड बेटर जे आहे ते सल्ला देण्यासाठी किंवा काय करायचं असं एखादी गोष्ट सांगण्यासाठी हॅड बेटरचा वापर केला जातो. आणि जेव्हा पण किंवा हॅड बेटर वापरलं जातं त्या केसमध्ये बेअर इन्फिनिटिव्ह येतं, म्हणजे त्यामध्ये टू लागणार नाही. सो एरर कशामध्ये असेल, इथं या ठिकाणी आपल्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे फक्त लिव्ह हवाय, टू आपल्याला नकोय. सो रिमूव्ह टू, ऑप्शन नंबर बी मध्ये एरर आहे. नाउ क्वेश्चन नंबर 12, you had better study hard if you want to pass the examination. जस्ट मी एक्सप्लेन केलं की हॅड बेटरची जर रचना असेल, वाक्यामध्ये हॅड बेटर जर असेल तर ॲडवाइस देण्यासाठी किंवा काय करायचं ते सांगण्यासाठी हॅड बेटरचा वापर केला जातो. आणि हॅड बेटर नंतर जे वर्ब जातं ते बेअर जातं, बरोबर, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो आपण, म्हणजे टू शिवाय जातं. सो इथे स्टडी आहे म्हणजे टू आहे का, नाहीये. सो बी मध्ये एरर असण्याचा प्रश्नच येत नाही. यू वॉन्ट टू पास द एक्झामिनेशन, सो कुठेही एरर नाही. माझा आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर डी, नो एरर. आय होप तुम्हाला आजचे सर्व क्वेश्चन समजले असतील. पुढील व्हिडिओसाठी माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.